भव्य वाडा, केवढे अवाढव्य बुरुज, ही भक्कम तटबंदी वाडा अगदी किल्ल्यासारखा शोभतोय. आणि हा दिल्ली दरवाजा. अरे ही नक्षी बघ, या रेखाकृती किती विलोभनीय आहे. हा गणेश दरवाजा. पेशव्यांच्या प्रसिद्ध गणपती महालाकडे जाण्याचा मार्ग याच दरवाजातून जातो. बाजीराव पेशवा अजिंक्य होता, अद्वितीय होता. मोहम्मद खान बंगेशाचा त्रास अनावर झाल्यावर छत्रसाल बुंदेलाने बाजीरावास सांगावा धाडला. जो गती ग्राह गजेंद्र की, गती भई जानू आज, बाजी जात बुंदेल की, राखो बाजी लाज. बाजीराव बंगेशावर चालून गेला आणि त्यानं बंगेशाचा पराभव केला. बाजीराव हा युद्धनिपुण शिपाईगडी, रांगडा तर होताच, पण कलेचा पुजारी आणि सौंदर्याचा उपासक देखील होता. या स्वारीत बाजीरावाला विजयश्री बरोबरच मिळाली, मस्तानी. मस्तानी, किती सुंदर आहेस तू. असं वाटतं जणू पौर्णिमेचा चंद्रच जमिनीवर उतरलाय. किती सुंदर नाचतेस तू. तुझ्या नृत्याची सर उर्वशी मेनकेच्या नृत्यालाही येणार नाही. मस्तानी, या गोकुळाष्टमीला दरबारात तुझा नाच हवाच. मुघल सुभेदार सहादत खानानं आम्ही बाजीरावाचा पराभव करून त्याला चंबळेच्या पलीकडे धाडलं अशी खोटी बातमी दिल्लीला बादशहाला पाठवली. सहादत खानाला खोटा पाडण्यासाठी बाजीराव अचानक दिल्लीला गेला आणि मुघल बादशहास जरब बसले. मस्तानी, मुघली कारभार कसा आहे हे आपण जाणताच. करावं थोडं आणि लिहावं फार. पण बादशहास जे सत्य वाटतं ते मिथ्या केलंच पाहिजे. अगदी बरोबर. बादशहाला जे सत्य वाटतं ते मिथ्या केलंच पाहिजे. मग काय केलं आपण राव? जत्रेत थोडी झांबडाझांबड केली. बादशाही सैन्य चालून आलं, त्यास मार देऊन परतावून आलं. राव, दिल्लीचं बादशाही राज्य न बुडवण्याची आम्हास छत्रपतींची आहे. आम्ही दिल्लीच्या गादीची अभिलाषा धरली असती. मस्तानी, बोला ना राव, तर आम्हाला दिली असती दिल्ली. मस्तानी, काय हे मस्तानी? बोला ना राव, दिली असती आम्हाला दिल्ली. मस्तानी, तुझी कुठली इच्छा आम्ही पूर्ण करणार नाही, पण राजाज्ञा म्हणजे ईश्वराज्ञा. दिल्ली बादशाही आणि आमच्या दहशतीच्या छायेत असलेली ही सारखीच, तुझी असल्यासारखीच आहे. बाजीरावाचे विजय वाढत चालले. त्याच्या चढाईसमोर मुघल सैन्याची तारांबळ उडू लागली. धावपळीच्या लढाईत आपल्याला बाजीरावासमोर उभं राहता येणार नाही हे पाहून निजाम उलमुलकानं भोपाळच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. आपल्या तोफा सज्ज करून तटाच्या आश्रयानं निजाम बाजीरावाची वाट पाहत राहिला. बाजीराव
आलाच. मराठावीरांनो, आपल्या घोड्यांच्या टापांनी भयकंपित झालेल्या दिल्लीच्या पातशहानं आता या निजामाला रक्षणासाठी बोलावून घेतला. निजामासमोर मावळ आणि आग्रा प्रांताचं आमिषही ठेवलं. हे निजाम आम्हाच गनीम म्हणतात. अरे आम्ही गनीम तो शिवाजी महाराजांचे शिष्य आहोत. आमच्या भूमीचं रक्षण हेच आमचं कर्तव्य. तेव्हा वीरांनो, उचला समशेरी आणि वेढा कायम करा. श्रीमंत बाजीराव पेशवा की हुजूर आला. क्या बात है? हुजूर, बाजीराव का घेरा हमारे फौज को फंदे की तरह कसता जा रहा है. करना क्या है? अरे तोपे चलाओ और बाजीराव और उसके मराठा फौज को धुएं के गुब्बार में बदल दो. ये मुमकिन नहीं हुजूर. वो खंदकों के इतने नजदीक हैं कि तोपें चल ही नहीं सकती. और ये मरहट्टे तो गिद्ध की तरह अचानक धावा बोलते हैं. इस पर अब तो रसद भी ज्यादा नहीं बची. दखन से रसद का जो कारवां आ रहा था उसका क्या हुआ? बाजीराव के भाई चिमाजी अप्पा ने रास्ते में हमला बोलकर सारा लूट लिया. अब भूखे पेट हमारे सिपाही और कितने रोज लड़ पाएंगे हुजूर. और खाने की छोड़ी, कुछ रोज ये घेराबंदी और चली तो पानी की भी किल्लत हो जाएगी. या अल्लाह. हुजूर, हुजूर कोई ऐसा मोहरा चलिए कि बाजीराव की बात हो. नहीं तो निजाम शरण गेला. भोपाळच्या किल्ल्यावर निर्णायक विजय बाजीरावानं मिळवला. बाजीरावाच्या विजयाच्या दुंदुभी उत्तर हिंदुस्थानात गरजू लागल्या. बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पाच्या फौजा फिरंग्यांच्या वसईला वेढा घालून बसल्या होत्या. इसवी सन 1739 सालचा मे महिना. सुरुंग उडवून लोकांनी कोटावरी चालवून घेतले. वसई फतेह झाली. शौर्याची शर्थ जहानी, शौर्याची शर्थ जहानी, तरी पटकनावर चढला हो जी 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 जी. जयनादाने बसईचा, जयनादाने बसईचा, दिप्पांचा हात तुमला हो जी 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 जी. पोर्तुगीज किल्लेवाला, पोर्तुगीज किल्लेवाला आपांचा दरणी आला हो जी 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 जी. तरी पटकनावर चढला हो जी 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 जी. साहेबी फुतोहाते उज्जाम म्हणजे प्रचंड विजय मिळवणारा बाजीराव 28 एप्रिल 1740 रोजी रावेरखेडीला मृत्यू पावला. बाजीरावा पाठोपाठ त्याची लाडकी मस्तानीही हे जग सोडून गेली. बाजीराव अपराजित अद्वितीय सेनानी होता. शिवाजी राजांच्या स्वराज्याचं त्यानं साम्राज्यात रूपांतर केलं. होता होता इसवी सनाचं 1749 हे साल उजाडलं. बाजीरावाचा मुलगा बाळाजी उर्फ नानासाहेब पेशवा आता शनिवार वाड्यातून मराठ्यांची गादी चालवू लागला. आपल्या कारकिर्दीत नानासाहेबांनी आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रात अशी आघाडी मारली की शनिवार वाडा अघोषित राजधानीच झाली. आपल्या कारकिर्दीत त्यानं पुण्याच्या पाणी पुरवठ्याची समस्या सोडवली. लाकडी पूल बांधला आणि अनेक उद्यानं उभारली. देशाच्या कानाकोपऱ्यातून गायक, वादक, नर्तक, कलाकार
चोखंदळ पुणेकरांची दाद मिळवण्यासाठी पुण्याकडे येऊ लागले आणि पुणे त्यांच्या नृत्य गायन संगीतानं निनादून गेलं. तरीही नानासाहेब पेशवे पूर्ण समाधानी नव्हते. उत्तरेकडून कररूपाने मिळावयाचा पैसा शनिवार वाड्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून नानासाहेब पेशवा सचिंत होता. त्याचा माळव्याचा सुभेदार मल्हारराव होळकर त्याच्या भेटीस आला. श्रीमंत, बरेच दिवस विचारून होतो, पण विचारा मल्हारराव, अवश्य विचारा. श्रीमंत, आपण वरून आनंदी दिसता, पण आपण मात्र अस्वस्थ आहात. आपल्या मनाची काळजी की काय? ईश्वरानं रावसाहेब, आप्पासाहेब यास नेलं. दौलतीचा सारा भार आपल्यावर. मृत्यू कुणाच्याही हाती नाही मल्हारराव, आणि आपल्यासारखे अचल आधारस्तंभ असताना मी धीर का सोडू? केवळ आपणच नाही तर शिंदे, गायकवाड, जाधव, पवार, कदम यासारखी सरदार मंडळी जर कायम राहाल ना तरच स्वराज्य वाढवा, यवनाला रसाताला नेऊन पोचवा. श्रीमंत, आपण सांगाल ती कामगिरी पार पाडितच आहोत. मल्हारराव, राज्य वाढलंय ते रक्षावयास आपल्यासारखे वीर आहे. शत्रू आपल्यास घेऊनही आहे, पण एक शल्य. दौलतीचा खजिना रिताय. हा तुमच्या उत्तरेस सोन्या चांदीचा खळखळाट आहे. नद्या अगदी दुथडी भरून वाहताय, पण तो प्रवाह शनिवार वाड्यापर्यंत पोचतच नाहीये. कोश रिताय मल्हारराव, कोश रिताय. हा राज्यरथ कधी कलंडेल सांगता येत नाही. सावकार सर्पासारखे गराडा घालून बसले. नाही नाही श्रीमंत, काळजी नसावी. आम्ही 10 जण 10 मोठी धन आणून दौलतीचं कर्ज वाढून टाकू. त्याचीच तर वाट पाहतोय आम्ही, त्याचीच वाट पाहतोय आम्ही मल्हारराव. हा सरी पटका अटके पार गेलाच आहे, पण या ब्रह्मस्याचं, या कर्जाचंच तेवढं शल्य आहे आम्हाला. होळकरांच्या बरोबर शिंदे, जाधव, पवार, पटवर्धन, रास्ते यांच्यासारख्या कित्येक सरदारांच्या शौर्याच्या जोरावर हिंदुस्थानात पेशव्यांची जरब बसली. अफगाणिस्तानच्या अहमद शहा अब्दालीचे म्हणजे गिलच्यांचे हिंदुस्थानवर आक्रमण झाले. नानासाहेब पेशव्यांचे चुलत बंधू सदाशिवराव भाऊंच्या अधिपत्याखाली पेशव्यांची फौज उत्तरेकडे निघाली. मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, दमाजी गायकवाड, बाजीरावाचा मुलगा शमशेर बहादूर, यशवंतराव पवार, इब्राहिम खान गारडी, बळवंतराव मेहेंदळे, विंचूरकर, पटवर्धन वगैरे मातब्बर या फौजेत होते. 2 ऑगस्ट 1760 रोजी मराठ्यांनी दिल्लीच काबीज केली. मुघली तख्तावरचं चांदीचं छत भाऊसाहेब पेशव्यांनी काढलं. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपत जवळ मराठी फौजांची गाठ गिलच्यांची पडली. एकच रणधुमाळी झाली. त्यात सदाशिवराव भाऊ आणि नानासाहेब पेशव्यांचे चिरंजीव विश्वासरावांच्या बरोबरीनं लक्षावधी मराठे ठार झाले. मुंडकी उडवता उडवता गिलचे थकले. सदाशिवराव भाऊंच्या मृत्यूच्या धक्क्यानं नानासाहेब पेशवाही हे जग सोडून गेला. नानासाहेबांचा दुसरा मुलगा माधवराव शनिवार वाड्यातून पेशवाईचं काम बघू लागला. इमारत व अयालत मर्तबा, सीमल कदर, बुलंद मकाम, उपहत व बसालत मंजिला, कदरदान व मेहरबान मुखालिसान, मुख्तारो मुल्क, मदारुल महाम, रफीउद रिज़्क़, साहिबे हशमत व शौकत, सहादत मंद, बेग साहिब आजम माधवराव पंडित प्रधान.
मराठी दौलतीच्या सरदारांनो, पानिपतावर हरामखोरी करणाऱ्या फितुरांचा आणि अब्दालीला सामील होणाऱ्या रोहिल्यांचा बंदोबस्त प्रथम केला जाईल. सरकारची नुकसानी करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. तत्काळ गर्दन उतरवली जाईल. ही मराठी दौलत आहे. गुन्हेगाराला ताबडतोब शासन होईल आणि दौलतीचे भले करणाऱ्यांचे कल्याण होईल. घरभेद्यांना आणि कामचुकारांना सजा होईल. निजाम मुलमुलकाचाही बंदोबस्त करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. पेशव्यांचा आद्य दैवत श्री गणेश. भाद्रपद शुद्ध चतुर्थीपासून अनंत चतुर्दशी पर्यंत म्हणजे 10 दिवस शनिवार वाडा हा उत्सव अतिशय वैभवात साजरा करीत असत. देशोदेशीचे गायक, नर्तक, वादक, कीर्तनकार, प्रवचनकार वगैरे या उत्सवात हजेर लावत असत. माधवराव पेशव्यांचा कारभार कडक होता. पेशवा निग्रही होता. त्याच्या कारभारामुळे पानिपतच्या पराभवाची कोणतीही नामुष्की मराठ्यांवर शिल्लक राहिली नाही. पेशवा स्वारीवर बाहेर असतानाच निजाम उलमुलकानं दावा साधून आपलं सैन्य पुण्यावर धाडलं.